छत्रपति शिवाजी महाराज की जय। इस स्वागत के लिए 9:45 बजे रात के इस स्वागत के लिए आप सबको दिल से बहुत बहुत धन्यवाद। इस यात्रा का लक्ष्य हिंदुस्तान को जोड़ने का है और जो आज हिंदुस्तान में नफरत, क्रोध और हिंसा फैलाई जा रही है, उसके खिलाफ आवाज उठाने का है। और मुझे बहुत खुशी हो रही है कि आज मैं यहाँ छत्रपति शिवाजी महाराज के सामने यहाँ खड़े होके ये शुरुआत कर पा रहा हूँ। ये आपका इतिहास है, आपकी हिस्ट्री है और एक बहुत जरूरी चिन्ह है। शिवाजी खेले अपनी शान में, शिवाजी खेले अपने शान में, जिसके पहन झांसी की रानी मिट गई अपनी शान में, जिसके पहन झांसी की रानी मिट गई अपनी शान में। आज उसी को पहन के निकला, पहन के निकला, आज उसी को पहन के निकला हम वस्तों का टोला। शिवाजी महाराज 400 साल पहले जाति भेद व्यवस्था का उच्चाटन कर रहे थे। उन्होंने अपने मतलब गांव के बाहर की जो जातियां थी, जो उनको प्रवेश भी नहीं था, उनको साथ में लेके सम्मान का पद दिया। डेमोक्रेसीचं पहिलं मॉडेल या देशाला जर कुणी दिलं असेल मध्ययुगामध्ये तर ते शिवाजी महाराजांनी दिलं। बलात्कार सर्वथैव न करावा, की ही झाडे प्रजेने बहुत काळ जतन करून वाढविली, ती तोडल्यावर त्यांच्या दुःखास पारावर तो काही सांगणारा कोण आहे? जनतेचा विचार करणारा एक राजा। आपल्याकडे काय झालं? आज जो हम अपने आप को हिंदू कह रहे हैं वो छत्रपति शिवाजी महाराज की देन है। अरे काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर मेरा शिवा ना होता तो हर हिंदू की सुन्नत होती। हा आहे माझ्या देशाचा आयडेंटिटी क्रायसिस। कोणता वारसा खोटा आणि कोणता खरा यामधला टोकाचा सांस्कृतिक संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आलेला आहे। भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातली सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून झाली। सांस्कृतिक संघर्षातला आपला वारसा कोणता याचा शोध आता सुरू झाला। भारत माता की जय। हम होंगे कामयाब क्यों? सगळे जरा इतना भारत हम जोड़ने का कोशिश कर रहे तो कामयाब तो हम होके ही रहेंगे, है कि नहीं? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब। आम्ही जवळजवळ 11.5-12 किलोमीटर चालतो त्या पुतळ्यापासून गुरुद्वारा। गुरु नानक साहेबांची जयंती आहे। राहुलजी आता आत गेलेले आहेत, ते इथे प्रार्थनेला बसतील त्यांच्याबरोबर आणि काही काळ त्यांच्याबरोबर घालवतील। होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन। ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी जोड़ो 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 जोड़ो।
चुनाव तो कोई जीत रहा है, इसे हम नहीं डिनाई कर रहे हैं। प्रधानमंत्री 2 बार प्रधानमंत्री बने हैं, लेकिन उन सवालों का क्या, उन वादों का क्या जो वादे बोल करके वो प्रधानमंत्री बने थे। हा माहित आहे. ही आनंद व्हावा या सगळ्या गोर गरिबासाठी, या सगळ्याला दाखवायसाठी हे काढलेली आहे यात्रा. म्हणजे आता पत्रबी कोणते मंत्री आलेले नाहीत, आता पत्रबी म्हणजे हे मंत्री साऱ्याला भेट देण्यासाठी आलेले आहेत ते गोरगरिबाला. जिंदगी में पहली बार देखने मिला ऐसा हमको. हम जैसे पैदा हुआ तब से अभी तक. हाँ, जाने की बहुत इच्छा हो रही है. इच्छा तो हमारी है उनसे बात करने की थोड़ी सी, पता नहीं होगी हमारी इच्छा. गोरगरिबाच्या दारापर्यंत येणं म्हणजे राजाचं जसं कर्तव्य असते, हे कर्तव्य राहुल गांधीने आज पुरा केलं असं मला वाटते. परत ते शिवाजी महाराजांचं कार्य वाटते. हे कार्य पाहिल्याच्या नंतर शिवाजीराजांची आठवण येते थोडी. सर यात्रा निघाली, परंतु शेतकऱ्याची काय हाल आहे, काय जाणून काय सहानुभूती काय आहे, महाराष्ट्राच्या शेतीभूमीला काय काय लागते आणि काय काय नाही, हे डेव्हलपमेंट बघायला पाहिजे सर. राहुल गांधीनं म्हणा, सोनिया गांधी म्हणा, अशोकराव चव्हाण सर म्हणा, कोणी राहू. ते त्या अर्थाने म्हटलं तर आंदोलन वगैरे काही नाही, पदयात्रा आहे. जो इश्यू आपोआप येतात वर ते महत्त्वाचे. ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे, एक निराशजनक वातावरण निर्माण झालं सगळीकडे. एवढी आश्वासन कुठलंही आश्वासन पूर्ण केलं नाही. सामान्य माणसापर्यंत काही मिळालं नाही. आता मोदी सर 10 रुपये देतात शेतकऱ्याला, कितीतरी काहीतरी काढून घेतात. शेतकऱ्याला काय घ्यायची परिस्थिती काय आहे सर, लाकडाची म्हणा, शिक्षणाची म्हणा सर,
कोणती सर? आमचे विद्यार्थी MPhil सेट नेट PhD व्हायले, त्यांना रोजगार नाही. गेल्या 5 वर्षापासून भरती बंद झालेली. 7 वर्षामध्ये अतिशय बेकारी वाढलेली आहे. करोनाच्या अगोदरपासून सुद्धा बेकारी आहे. प्रत्येकाच्या घरोघर लेकरच्या त्यांचं वय वाढलेलं आहे. वय वाढलं, वय काही लेकराचं वय संपून गेलेलं आहे. लोकांच्या मनामध्ये आताच्या परिस्थितीबद्दल थोडी निराशा आहे, राग आहे, पण त्याला स्पेस मिळत नव्हती, त्याला जागा मिळत नव्हती. या निमित्ताने ती जागा मिळाली, या निमित्ताने ती संधी मिळाली. आपलं काय राग व्यक्त करायची असेल तर त्याची. मोदीनं तर दुनियाची महागाई करून टाकून दिलं. जगू बी नको. 20 रुपये पाव भाजी येतो भाजी 20 रुपये 25 रुपये पाव. गॅस 1200 रुपये. गॅस 1200 रुपये. कसं करा? आहे तर तेल 170. तेल 170. तर कसं एवढं कसं गोरगरीब कसं बघा. तेलाचे हो तर गॅसचे, पेट्रोलचे समजा, कपड्याचे समजा, GST लागलेली. हार चप्पल घ्यायला गेलं तर मी चप्पलला काय हार माझ्या पोटात तिडी होऊन बोलायला लागलो सर. आता मी तर सकाळी काय म्हणले, मजाने तर काय बाई मी कुठं जाऊन मरू की मजाने तर संसार करणं होत नाही म्हणले. मी तर माझ्या नवऱ्याला तर असंच. बायकांनी मजुरी करून मुलांना शिकवायचं, कुठेतरी आपला मुलगा लागल, नंतर आपलं चांगलं होईल. आणि मुलाला लागायच्या वेळेला भरती पण नाही. आणि सर मुलांचे वय संपत आले, मुलं व्यसनामध्ये चालले. व्यसनाधीन मुलं झाले बघा. व्यसनाधीन ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये पाहते, शेत आता खूप कमी झालेलं आहे. आता कमी पिढ्या वाढत गेलेली आहे. त्याच्यामुळं 5 एकरची शेती आता फक्त एका मुलाला अर्धा एकर मिळते आता. आणि त्या शेताचं तर आताची सध्याची स्थिती पाहताय. आणि जे मुलं शिक्षण झालंय आणि नोकरी मिळत नाही असे व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये आता कमीत कमी 12-13 वर्षाचा मुलगा सुद्धा व्यसनाधीन होऊन बसलेला आहे. तुम्ही इथं बघा किती युवक तुम्हाला दिसतील. या यात्रेमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त कोण दिसतील तर युवक दिसतील. सगळ्या पार्टीमध्ये कोण दिसतील तर युवक दिसतील. पण युवकांच्या हातामध्ये ना तर सत्ता आहे आणि ना तर युवक त्या ठिकाणी या सत्तेवर किंवा अर्थकारणावर किंवा देशाच्या इकॉनॉमिकवर बोलायला युवक तयारच नाही. युवक काय बोलतो, जातीयता, धर्म खतरे में है. धर्म खतरे में राहूच शकतो कसा? युवा बेकारीसाठीच लई लोक परेशान आहेत. जास्त बोलत तर नोकरी नाही, काहीच नाही. 10 वर्ष झालं सर्व बंद आहे, सर्व भरती आहे. 20 वर्षापासून. आणि शेतकऱ्याला काय वीज ह्याच्याबद्दल आलेलं आहे तसं नोकऱ्या सगळ्या कोणतंही सरकारी साहेब. लोड शेडिंग मध्ये काय बदल व्हायला तयार नाही. 8 घंटे 7 घंटे लोड शेडिंग, 24 घंटे कारखान्याला लाईट आहे, शेतकऱ्याला 8 घंटे कशामुळं? आता 2000 रुपये त्यांनी शेतकऱ्याला द्यायला लागले. पण त्याच्यात काय व्हायलंय, ह्या सरकार आल्यापासून 1,500 रुपयाच्या क्विंटलच्या पुढे ज्वारीचा भाव गेलाच नाही. कसलाच गेला. 1,500च्या पुढे गव्हाचा भाव गेलाच नाही. मग आज 1,500 रुपयाला जर एक पोतं आपण पकडलं तर त्याच्या मागचा खर्च, मजुरी, रोजगार ह्याचं आपण गणित कधी काढलंय का? आम्हाला कुठलंच काही नाही. आम्हाला कोणतं घर नाही, दार नाही राहायला, कोणती जाग्याचं काही नाही. आम्ही असं करून खडे खाऊन आम्ही पोट भरून आमचे लेकरं थोडं शिकवाल्या, त्याचं सुद्धा नियोजन नाही. आज माझ्या लेकरानं ANMचा कोर्स करून 3 वर्ष झालं घरी लोळ आले. तर
आम्ही त्याचे लग्न सुद्धा केल्या नाही. मग याला आम्हाला कोणाची तरी काहीतरी थोडं सरकाराची मदत पाहिजे की नाही. चले 6 बजे से चल रहे हैं, 7-8 घंटे चले हैं, 24-25 किलोमीटर चले हैं और हमारे साथ आप सब चले। धूप में, गर्मी में आपने अपनी शक्ति, अपना प्यार इस यात्रा को दिया। इसके लिए मैं दिल से आप सबका धन्यवाद करना चाहता हूं। एकतर मी खूप डिप्रेशनमध्ये आहे ह्या वातावरणामध्ये. ते मोदी विरोधात प्रचंड कार्टून्स करतो, प्रचंड. म्हणजे काही इन्सिडेंट झाला ना की मी त्यांच्या विरोधात कार्टून करतोच. पण असं नाही की मग कार्टून आपण फक्त त्याच पार्टीच्या विरोधात केलं पाहिजे का. पण काय झालं की ह्या वर्षभर म्हणजे 2014 पासून सतत तेच काढायला मिळतं आहे, वेगळा विषयच मिळत नाही. म्हणजे राहुल गांधीच्या विरोधातही मी कार्टून्स काढले, पण शेवटी सरकार आता कुणाचं चालतं आहे. In 2014, I think, I used to post stuff about Narendra Modi, that he should be the next Prime Minister. We're tired of this previous government. And I did that because I saw what he did in Gujarat. But at that time, I hadn't been to Gujarat. When I actually went to Gujarat, I saw only like 25% of the Gujarat was developed, what was shown in the media. 2014 पासून म्हणजे मी जे अनुभव घेते मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये, आपण सत्तेवर असणाऱ्या पक्षाला प्रश्न विचारणं किंवा सत्तेवर असणाऱ्या पक्षावर टीका करणं लोकशाहीत अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही सत्तेवर असणाऱ्या म्हणजे पक्षाविरोधात बोलत असला तर तुम्हाला म्हणजे एकटेपणा यापूर्वी कधी जाणवत नव्हता. आय एम अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट. आय हॅव माय ओन बिझनेस. आय हॅव कम हिअर. I don't have any connections with Congress. I'm not an office bearer. You might be knowing there are no proper conditions over here to stay also. For me, leaving there, coming here and walking 20 kilometers a day is too much. But I felt like doing it, so I came. And there are a lot of people who want to do this. A lot of people who want to do this. जी आपल्या देशातली अशी जी एक कुंठित अवस्था म्हण किंवा असं की आता काही चांगलं घडणार नाही बुवा, तर ते जे एक निराशाचं वातावरण होतं त्याला कुठंतरी राहुल गांधीच्या पदयात्रेनं आशा निर्माण केलेली.
राहुल गांधी वाले म्हणून पहिले भेटले का राहुल गांधीला? भेटले आज जागा ले दू इड़ा उंडा की रहने के लिए जगह नहीं है। 20 साल से हम इधर रहते हैं, है ना। रहने के लिए जगह नहीं है और कोई पानी का व्यवस्था नहीं है, कोई लाइट का व्यवस्था नहीं है। तो आपको क्या लगता है इसका जिम्मेवार आप ही हो या सरकार जिम्मेवार है? सरकार है। सरकार क्या करना चाहिए आपके लिए ऐसा लगता है? सरकार रहने के लिए जगह देना चाहिए, नहीं तो बच्चों को पढ़ाने को स्कूल पढ़ाना चाहिए, गवर्नमेंट स्कूल होना चाहिए। गवर्नमेंट स्कूल नहीं है? गवर्नमेंट स्कूल है, कोई लेना नहीं सर। हमारे को कोई देखे बगैर कोई नहीं जाता ना सर, ऐसा मतलब देखते नहीं, कोई पहचानते नहीं ना। जात मालूम है आपको? जात मालूम है। जात कौन सा आता है तुम्हारा? चिंदोल बोल के आते हैं। चिंदोल आता है, तो हिंदू धर्म होगा? हाँ, हिंदू धर्म है। तो उसके पास कागज वगैरह कुछ है अपने पास? नहीं सर, एस टी मध्ये येते म्हणले असं, पण आमचं काही कास्ट नाही, काही नाही सर आमचं. कोई बी नाही दिए कास्ट नाही आमचं, पता नामोनिशाणच नाही ना सर. हाय आम्ही पोतराज, पण आमचं नामोनिशाण काहीच नाही. त्यांनी कुठं राहते, काय राहते, आम्हाला काय माहित. आमचं नांदेडचे जे आमदार आहेत ते माहित नाही आम्हाला, तर मोदी कसं माहित होईल आम्हाला? मग आता राहुल कसं काय माहिती? मग आले ना आमच्या घरापासमोरूनच आले, ते झोपड्यासमोरूनच. तुम्ही राहुल गांधींना भेटले तेव्हा ते काय म्हणाले? राहुल गांधी म्हणले तुम्हाला कोई शेती वगैरे आहे का? आम्ही म्हणलं साहेब आम्हाला शेती नाही. आता तुमचे एवढे लोक सुशिक्षित असतायत, 10वी 12वी शिकून आतापर्यंत नोकरी कसं का नाही? तर आम्हाला कुठल्या सरकारने मंडळावरलं कर्ज दिले नाही, कुठल्या आम्हाला जागा उपलब्ध नोकरी करून दिली नाही. आम्हाला लेकरं आमच्या आज नाही म्हणलं तर 200-400 लोक लेकरं आहेत लहान लहान. आम्हाला स्वतःची आश्रमशाळा नाही. मीरा भटकणं शिक्षण होत नाही, त्यांची सोय नाही होत. आमच्या इकडून जेवढं म्हणजे भटकणं होते तेवढं घरात चूल काही हे चालत नाही आमच्या घरात. आमचं कोणत्याही गोष्टी म्हणजे एकदम खालतच आहे. आमची कोणती गोष्टीची सोय बी नाही आहे, घरं नाही आहे, धार नाही आहे. आणि असंच हिंडणं म्हणजे कुठपर्यंत हिंडायचं आम्ही? आम्हाला तर काही ना काही सवलत पाहिजे. आम्ही जिंगाभोई वैदू या समाजमध्ये आहो, पण लय खालते आहो आम्ही, सगळ्याच्या मागंच आहो आम्ही. सगळे लोक पुढे चाललेत, सगळे लोक पुढे चालले आहेत. आम्ही काय केलेलं आहे असं? आम्ही मागं काहून आहे? आम्ही इतके बाया मेहनत करूनही आमचे पोटं नाही भरत. आम्ही काय करायचं असं? आम्ही जगाव कसं आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये? आम्हाला ही लई मोठी चिंता पडलेली. आमची दखल घ्यावे आणि आमचे गुरु लेकरं मार्गाला लावावे. आम्हाला आश्रमशाळा उपलब्ध करून द्यावे आणि मंडळामधून आम्हाला कर्ज द्यावे. म्हणून आम्हाला कुठं ना कुठं या आम्हाला आधार मिळेल म्हणून राहुल गांधीजीच्या यात्रेमध्ये आम्ही सामील आहे. आमच्या लोकांचं ठिकाणच नाही आहे. यांचं काय फक्त आम्हाला एवढं माहित आहे, सकाळून जायचं, दिवसभर मजुरी करायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं, झोपायचं, एवढंच आहे. त्याच्यानंतर काही नाही. फक्त इलेक्शन आले की मग आमच्या घरी कोणी तुम्ही इलेक्शन दिलं आम्हाला काय समजतं? आम्ही जातो वोटिंग द्यायचं, कोणाला द्यायचं सांगा, ते म्हणते त्यांच्यावर देतात, त्यांना देऊन टाकतो. आमच्या घरी राहुलही तसाच असेल ना? आम्हाला उमेद आहे राहुल सर म्हणजे उमेद आहे राहुल सरांच्या सोबत की ते आमचं बरं काही करतील. नाही पहिले कसं आम्हाला वाटते की आमचे गांधी, सोनिया गांधी त्यांनी जे केलेलं लेडीजसाठी ते अशा यांच्यासोबत बी आम्हाला अपेक्षा होती की हे बी आम्हाला करणार. ते सोनिया गांधी, राजीव गांधीने जे केलेलं होतं ना पहिले आमच्या महिलांसाठी, आमच्या लहान जातीच्या ग्रुपसाठी, ते आमच्या समाजासाठी हे करणार. पंच पाकरा जाऊ दे मला या भटक्या समाजाला बघायला. पंच पाकरा जाऊ दे मला भटक्या समाजाला बघायला. पंच पाकरा जाऊ दे मला भटक्या समाजाला बघायला. पंच पाकरा जाऊ दे मला भटक्या समाजाला बघायला. पिढी ना पिढी आरती चाली आधार नाही जीवनाला. पिढी ना पिढी आरती चाली आधार नाही जीवनाला.
अर्थ गेली आधार नाही जीवनाला पिढी न पिढी अर्थ गेली आधार नाही जीवनाला पंच पाकरा जाऊन दे मला भटक्या समाजाला बघायला पंच पाकरा जाऊन दे मला भटक्या समाजाला बघायला राहण्यासाठी घर नाही शेती नाही सांगायला राहण्यासाठी घर नाही शेती नाही सांगायला मुला बाळाला शिक्षण असून जिंदगी चाली वायाला मुला बाळाला शिक्षण असून जिंदगी चाली वायाला जाऊन दे मला राहुल गांधीला भेटायला जी लोक ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं ज्यांचं देशासाठी त्याग आहे आणि एक काम आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम लोक दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचं राजीव गांधी असतील इंदिरा गांधी असतील त्यांचं बलिदान काय आज ही सोन्याच्या ताटात चमच्यानं घेऊन जेवू शकतात ना पण ही कुणासाठी चालू आहे तुमच्या आमच्यासाठी चालू आहे ही समजा नाही दिसल्यावर तुम्ही आम्ही दिसणार बी नव्ह ना. तुला माहिती आहे राहुल गांधी कोण आहे? खूप त्याग केलेला आहे देशासाठी गांधी परिवारानं. तसंच यांचं बी आता हे गांधी परिवारामधले आहेत त्यांच्याकडून आता अपेक्षा जसं इंदिरा गांधीनं गोरगरिबासाठी खूप कार्य केलेलं आहे तसंच यांनी करतील अशी अपेक्षा आहे जनतेला. शंकर चव्हाणानं काढलंय तळ त्यामध्ये इंदिरा गांधी खेळ त्यामध्ये इंदिरा गांधी खेळ 5 पैशाची बंदी त्यामध्ये इंदिरा गांधी खेळी शंकर चव्हाणानं काढलंय तळ त्यामध्ये राजू गांधी खेळ चौकड पाणी दिलं चौकड पाणी दिलं केलं आलं ना का नेहर आमच्या नाही म्हणून जनता त्यांच्या पाठीमागे आहे आता समजा राहुल गांधी अपेक्षा आहे. माय गेलं तर गाणं काढलं होतं सर गेलं गेलं इंदिरा सरकार गेलं काय गरीबाची होईल हाल आता भेट केव्हा होणार ग ये म्हणजे इंदिरा आई गेले इंदिरा सरकार गेले गेले इंदिरा सरकार गेले भारताला दुःख लय झाले भारताला दुःख लय झाले भारताला दुःख लय झाले ग ये माझे इंदिराबाई भारताला दुःख लय झाले ग ये माझे इंदिराबाई बुधवारी 31 तारखेला बुधवारी 31 तारखेला 1984 वैर्यानं डाव साधविला हो वैर्यानं डाव साधविला एक आजी आम्हाला भेटत आहे त्यांना इंदिरा गांधींचं इतकं कौतुक आहे त्यांना माहिती आहे इंदिराचा नातू चालतोय राहुल गांधी कोण आहे माहिती नाव माहित नाही आमदार कोण आहेत विचारलं आमच्याकडे व्हिडिओ आहे आमदार माहित नाहीत पण एवढं मला कळलंय की इंदिरेचा नातू चालतोय म्हणून मला बरं वाटतं लिगेसी पण मग आता घराने हा विषय घेतला ते होणार आता भेट केव्हा होणार ग ये म्हणजे इंदिरा आई मग आता भेट दिली पाहिजे आई ना आता परत आमच्या देशात आई परत आली आम्हाला भेट दिली पाहिजे
असं मायनं काय केलं, अन्नदान दिलं, मायनं पुनर्वसन केलं. मायच्या काळामध्ये शाळा काढली मायनं, माहिती तर शाळा काढली, थोडी मदत केली आम्हाला बी. तरी आता इथून बी पुढे असे शिकणाऱ्या लोकांना मदत करावं मायनं. आमची हेच इच्छा आहे गांधीला सांगायची. हां, फार लई दिवस झाला आम्ही असं बसलो ना, असं आम्ही मायला भेटायसाठीच बसलो. माय नाही आता मायचं नातू आहे, मायच्या नाताला सांगायचं आता. काफी लोगों ने पूछा यात्रा की क्या जरूरत, सीधा हेलीकॉप्टर से कन्याकुमारी चले जाते, उधर एक भाषण कर लेते जैसे प्रधानमंत्री जी करते हैं, और फिर सीधा वहां से जाके कन्याकुमारी हवाई जहाज में जाके श्रीनगर जाके वहां पे झंडा फहरा के कह देते भारत जोड़ो। उससे फायदा नहीं होता। हमें जरूरत क्यों पड़ी? जब हम लोकसभा में, राज्यसभा में जनता की आवाज उठाने की कोशिश करते हैं, चाहे वो 3 काले कानूनों के खिलाफ, चाहे वो नोटबंदी के खिलाफ, जीएसटी के खिलाफ, किसानों के लिए, लोकसभा में हमारा माइक ऑफ कर दिया जाता है। कैसे ऑफ होता नहीं? फिर मैं दिखाना चाहता हूं, देखो कांग्रेस पार्टी का माइक ही ऑफ ही नहीं होता। ठीक है, आप बात समझ गए। तो लोकसभा में माइक ऑफ हो जाता है, लंबे भाषण करो, तो वो रास्ता बंद। फिर मैंने कहा, शुरुआत में मैंने कहा, भाइयों और बहनों, कांग्रेस के प्यारे कार्यकर्ताओं और प्रेस के हमारे मित्रों, अब ये है हमारे मित्र मगर मदद नहीं कर पा रहे। ये देखो, ये हंस रहे हैं, इनके पीछे लगाम लगा रखी है, वो कंट्रोल किसी और के हाथ में। ये बोलना भी चाहे, इनको अन्याय दिखे भी, ये बेचारे बोल नहीं पा रहे हैं, तो ये भी रास्ता बंद। तो जनता की आवाज उठाने के लिए सब रास्ते बंद हैं। हमारे पास एक ही रास्ता बचा, जिस सड़क पे जनता चलती है उसी सड़क पे कांग्रेस पार्टी चले, कन्याकुमारी से कश्मीर चले और जनता की आवाज सुने और जनता को अपनी बात बताए। हे निबर छातीला माती तांबडी, शाहू मूर्ती रांगडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी, झाला आंधळ्याचं डोळ, झाला मुक्याचा आवाज, झाला आंधळ्याचं डोळ, झाला मुक्याचा आवाज, दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज, हे दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज, हरा हा हर माय होऊनी, हे माय होऊनी माया पांघरी, शाहू मूर्ती रांगडी, हे निबर छातीला माती तांबडी, शाहू मूर्ती रांगडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी,
आता काय होती परिस्थिती बघा. अमल गोऱ्या साहिबाचा इंग्रजाचा त्या पाऱ्याचा, हे हुकुम शेंड्या जानव्याचा पेशवाई बामनाचा, राजशाही मांडलिक मुलुक उभा संकटात, राजशाही मांडलिक मुलुक उभा संकटात, रयत अडकी त्यात शेठा भटांच्या कटात, ओ रयत हर मुसलमान दाढ़ी वाले को शक की नज़र से देखा जाता, हर मुसलमान को आतंकवादी की नज़र से देखा जाता. मतलब हालात पूरे देश के सामने हैं. जितना मुस्लिम नौजवान जेल के अंदर है, बेगुनाह लोग जितने जेल के अंदर है, इतना कोई दूसरा समाज का आदमी जेल में नहीं जितना मुस्लिम नौजवान है. कुछ भी बात हो गई, कुछ ने भी करा तो मुसलमान के ऊपर, अरे भाई जांच करो सही तरीके से. आप जांच का भी ऐसा कि एजन्सिया भी ऐसे, वो भी हुकूमत के हाथ में है. आणि मी सगळ्यात अस्वस्थ झाले ते बिल्किस बानो प्रकरणाचा जो पुन्हा गुन्हेगारांना सोडण्यात आलं, ही गोष्ट मला स्त्री म्हणून खूप अस्वस्थ करणारी. म्हणजे एका गरोदर स्त्रीवर बलात्कार होतो, तिच्या एका मुलीला भिंतीवर आपटून मारलं जातं आणि ते गुन्हे सिद्ध होतात. न्यायालय गुन्हेगारांना शिक्षा करतं, ते न्यायालयात शिक्षा भोगत असतात आणि तुम्ही त्यांना सोडून देता. बलात्काऱ्यांना तुम्ही सोडून देता आणि परत स्वागत करतात, परत आरत्या ओवाळतात. त्या सगळ्या गुन्हेगारांना सोडून दिलं गुजरातमध्ये आणि त्यांना शहीद म्हणून त्यांची मिरवणूक काढली. अरे केवढी मोठी माझ्या हिंदू धर्माची केवढी मोठी शोकांतिका तुम्ही करतात. माझा हिंदू धर्म असा नाहीच आहे. म्हणजे एक तर आपल्या देशातल्या स्त्रिया, किती स्त्रिया पोलिसांपर्यंत जातात, किती स्त्रिया अन्यायाविरुद्ध लढतात आणि इतक्या केसेस दाबल्या जातात. एक स्त्री इतका लढा देती आणि तिला न्याय मिळत नाही आणि परत गुन्हेगारांना सोडलं जातं. मग ह्या देशातल्या लोकशाही स्त्रियांना न्याय मिळणार आहे का? मी आज भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचं मुख्य कारण आहे बिल्किस बानोवरचा अन्याय. मला ती सहनच झालेलं नाहीये. देखिए आरएसएस बीजेपी का तरीका क्या करते हैं, वो सबसे पहले वो समाज में डर फैलाते हैं और डर को नफरत में बदलते हैं. तो डर कैसे फैलाते हैं? तो सबसे पहले ये लोग हिंदुस्तान के किसान के दिल में डर भरते हैं. कैसे भरते हैं मैं बताता हूं. सबसे पहले किसान को सही दाम नहीं देते. प्रधानमंत्री जी आते थे, कहते थे यूपीए के समय, कहते थे 400 रुपए सिलेंडर के हो गए हैं. शर्म करो. आज रेट क्या है? 1000 रुपए हो गया ना, 1200. आज शर्म की बात क्यों नहीं करते प्रधानमंत्री? और ये जो भाइयों और बहनों, ये जो 400 रुपए सिलेंडर मिलता था और आज जो ये 1200 का हो गया, ये पैसा कहां जा रहा है? ये आपने कभी सोचा? ये आपने कभी सोचा ये जो पैसा आपकी रसोई में से छीना जा रहा है, ये जा कहां रहा है? ये सोचा आपने? नहीं सोचा. ये हिंदुस्तान के सबसे बड़े अरबपतियों के जेब में जा रहा है सीधा. ये नाम ले लिए, देखो नाम ले लिए, पूरा हिंदुस्तान जानता है. मैंने पार्लियामेंट में भाषण दिया था, हम दो हमारे दो. दो सरकार में है, दो सरकार में है और दो बाहर है. 4 लोग हैं. ये देखो, ये देखो, इन्होंने बोला 2 सरकार में 2 बाजार में. मी प्रत्येक सभा चौकसभा त्यांची पाहतो, तर ते कुठेही असं ना, माझा एखादा मोठा भाऊ मला सांगतो किंवा छोटा भाऊ मला सांगतो, तशा पद्धतीने येतात. काय झालं तर बाबा त्यांनी अचानक रात्रीच्या वेळेस नोटाबंदी केल्या. एकतर्फी घोषणा केल्यानंतर जे छोटे उद्योगधंदे होते, त्या छोट्या उद्योगधंदे कोलॅप्स झाले. नोटबंदी और जीएसटी, भाइयों और बहनों, ये पॉलिसी नहीं है, ये हथियार है. ये छोटे दुकानदार, स्मॉल और मीडियम बिजनेस वालों को मारने के हथियार है ये दो. जीएसटीमुळे सगळ्या गाड्यांचा खप ठप्प झालेला आहे. जिथे 70-80 गाड्या जायच्यात दिवाळीच्या दिवशी,
तिथे आता 20-25-30 पर्यंत येते. कामच नाही तर सगळे बसून राहत इथं. कमी झाला शेतीचा बिझनेस. महागाई असल्यावर कोण घेणार गाड्या झालं हे झालं. क्यों डर पैदा करना है? क्यों नफरत चाहिए? देश को बांटना है, देश में हिंसा फैलानी है और जनता का ध्यान असली मुद्दों पर नहीं आने देना है. My college friends, place where I work, all of them are having like 2 degrees and all, and they believe that they need a leader who supports their caste or religion, and they don't need a leader who will give them better infrastructure. 4-5 मुद्दे, 5 मुद्दों पे चिंतन करना आपने. 1 जम्मू कश्मीर, 2 370, 3 राम मंदिर, राइट, 4 UCC. ओके, ये मुद्दे ज्वलंत मुद्दे थे. यदि सदन में कोई इसका नाम भी लेता था तो सैकड़ों करोड़ की प्रॉपर्टी फूंक देते थे लोग. मुद्दे सलट गए, माचिस की तिलियां भी नहीं जली. ये जो टेलीविजन कैमरा है, आपकी जेब में मोबाइल फोन है, ये शर्ट जो पहने हो कहां से आता है? ये फोन को घुमाओ, उसके पीछे पड़ो, कहां से आता है? चाइना से आता है. फायदा किसको होता है? चाइना को होता है. When we got independent, the approach during Nehru time was that we should internally develop our capabilities for productions. But the initial, we could not do that. The necessary condition that we require, capital good, industries, factories, we did not have the infrastructure. So we developed a policy, we let down the infrastructure, we developed, private sector was weak, very small. So we brought a public sector. BHEL, HL, भारत पेट्रोलियम, रेलवेज, सबसे बड़ा रेलवेज, अब ये क्या कर रहे हैं? वो भी रास्ता बंद कर रहे हैं. ये भैया आपकी पूंजी है, ये आपके हीरे हैं, ये आपने बनाए हैं. There is a minimum production capabilities we must develop, and that has been the Nehruvian approach. So Rahul Gandhi is right. मेरा कहना क्या है? ये फोन के पीछे मेड इन चाइना नहीं होना चाहिए. ये फोन के पीछे मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र, मेड इन नासिक, ये होना चाहिए. मेड इन औरंगाबाद, और बोलो, हिंगोली, नांदेड़. मैं तो चाहता हूं चाइना का युवा ऐसे अपना फोन देखे, उसके पीछे घुमाए देखे मेड इन हिंगोली. ये क्या भाई, कौन सी जगह है ये? तो ये आपका ध्यान हिंसा, धर्म, जात इधर उधर डालते हैं, मगर इससे आपको भविष्य में कुछ नहीं मिलने वाला. हिंदुस्तान का युवा रोजगार चाहता है. सड़क पे हर युवा मुझसे यही कहता है. रोजगार है पा, रोजगार किसको होना? जो लाचार और जिनका बोगस डिग्री रहती है ना, उसको रोजगार होना. शिक्षण आत्मनिर्भर बनाना चाहिए. एंटरप्राइज एज्युकेशन का जमाना आहे की मी रोजगार शोधल्यापेक्षा मी 4 लोकांना रोजगार देण्यासाठी सक्षम झालो पाहिजे. जहाँ पर हमारे 90% लोगों के हाथ ऐसे है. हो, लोक अजूनही फ्रीमध्येच पाहिजे म्हणतात. 90% लोगों के हाथ अपने ऐसे ही है कि कहीं भेटते का. शासन अपने को क्या देता है, इसके बजाय शासन को अपन क्या दे सकते, इस पर तो कभी चिंतन करना चाहिए कि नहीं आम आदमी ने. आपको सही कहना चाहिए. हमें रोजगार चाहिए, हमें शिक्षा चाहिए. सरकार की जिम्मेदारी है ये बिजनेस वालों की जिम्मेदारी नहीं है, उनका काम नहीं है. ये कर सकते हैं, मना नहीं कर रहा हूं, मगर ऑप्शन तो होना चाहिए. गरीबों के लिए कोई ना कोई ऑप्शन तो होना चाहिए. अगर गरीब बच्चा लाखों रुपए नहीं दे सकता, कहां जाए वो? जेव्हापर्यंत या सर्व आमचा हात असा जे आहे ना, हे असं हात जेव्हापर्यंत बंद होत नाही, होणारच नाही. 90% लोकांचे हातच असे झालेले ना, कुठून काय भेटते. तुम्ही असं द्यायला पाहिजे आधी, तर काय तो, अरे वो लाचार बना रहे अपन सिस्टम को. इनकी सब पॉलिसियां एक ही काम करती हैं,
हिंदुस्तान के लोगों को डराने का काम करती है। जो डरता है उसके दिल में नफरत पैदा होती है, समाज बढ़ता है और फिर कहते हैं भैया हम देशभक्त हैं। देश में नफरत फैलाना देशभक्ति, किसान के काले कानून देशभक्ति, बेरोजगारी देशभक्ति, महंगाई देशभक्ति। ये बात बोली, ये बात बोली, ये हिंदुस्तान की देशभक्ति नहीं है, ये आरएसएस की देशभक्ति है। तो इसीलिए हमने ये यात्रा शुरू की है। हम आपसे कहना चाहते हैं, डरो मत। ये शिवाजी महाराज का देश है, ये बाबा साहेब अंबेडकर का देश है। इसमें आपको नहीं डरना, कुछ भी हो जाए नहीं डरना। और अगर आप डरोगे नहीं, आपके दिल में नफरत नहीं पैदा हो सकती, और अगर आपके दिल में नफरत नहीं पैदा होगी, हिंसा पैदा नहीं हो सकती। अरे त्या गुलामीच्या, हे त्या गुलामीच्या बेड्याला थडी आणि शाहू मूर्ती रांगडी, हे निबर छातीला माती तांबडी, शाहू मूर्ती रांगडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी, राजा रयतेचा वाली सांगा कशी वळल नजर वाकडी, वळल नजर वाकडी, वळल नजर वाकडी. राहुलला हे बहुजनवाद कळेल असं वाटतं तुम्हाला? नक्की. त्यांनी आता प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते सांगतायत दहशत कोणाची आहे, मनोवादाची दहशत आहे, सावरकरांची दहशत आहे, ते सांगतायत ना, भिवू नका, डरो मत म्हणतात. याचा अर्थ त्यांना माहीत आहे देशामध्ये सध्या दहशत कोणाची आहे ती सगळ्यालाच माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे. ब्राह्मण लावतात, ब्राह्मण येतं भाजपचं, ब्राह्मण लोक आहे खालच्या लोकांचं चांगलं दिसत नाही, वर गेलेले शिक्षणात नोकरीत वर गेलेले काही ना ते पाहून काही वाटते आमचंच असावं राहते, आमचं आम्ही पुढच्या असंच राज असावं त्यांना वाटतं, खालच्या कुठंच बस जाऊ देतात वर. ब्रिटिशपूर्व भारतामध्ये अनेक प्रकारचे राजे राजघराणी अशी दाखवता येतात की ज्याच्यामध्ये सत्ता ही ब्राह्मणांनी केलेली आहे. ज्या वेळेला 20व्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये वायव्येमध्ये हिंदू महासभा आणि विदर्भ छत्तीसगडच्या इलाक्यामध्ये संघ यांची एका अर्थाने वाटचाल जी आहे ती सर्वसाधारणपणे संघटना म्हणून बघितली तर सारख्याच प्रकारची. ती कुठंतरी अशी आहे की या भागांमध्ये असलेल्या ज्या उच्च जाती आहेत त्यांना साधारणपणे त्याच्या आधीची 50 ते 60 वर्ष एका अशा प्रकारच्या वास्तवाला सामोरं जायला लागलेलं आहे की जिथं त्यांच्यापेक्षा खालच्या असलेल्या जाती आणि वर्गसमूह हे एकत्र येत आहेत आणि ह्या वरच्या जातींचं हे जे काही वर्चस्व आहे सामाजिक व्यवहारावरचं, ह्या वर्चस्वाला वेगवेगळ्या पद्धतीने सुरुंग लावण्याचा प्रयत्न. तर त्या चॅलेंजला संघटितपणे तोंड देणं गरजेचं आहे. याच्यासाठी निर्माण केली गेलेली ॲक्टिव्हिटी RSS आहे. त्यामुळे RSS स्टँड्स फॉर अ सर्टन सॉर्ट ऑफ continued supremacy of Brahmins and Brahmanism. It is on the name of Hinduism, Brahmanism is being propagated. All that you see is Brahmanism, not Hinduism. Hinduism consists of diversified sects. We have Mahanubhav, we have Tukaram, we have Namdev, we have this all. They have talked differently. नाही, असं आहे, हिंदुत्व विकसित होत गेलेली संकल्पना आहे. हिंदुत्वाला अशा एका विशिष्ट व्याख्येत असं करता येणार नाही. नाही, आता जसं असं आहे की सावरकरांची त्यातल्या त्यात सर्वात आदर्श व्याख्या असं म्हणता येईल ना. सावरकरांनी ना गोळवलकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केलेली आहे. तर दोघंही असं म्हणतात की हिंदुत्वाची व्याख्या करता येत नाही. बट हे हिंदुत्व जे आहे, वी फील इट. अरे फील इट म्हणजे वी फील इट. वी म्हणजे कोण? तुम्ही. आम्हाला नाही ते फील होत. हिंदुत्व जे अस्पृश्य आहेत, जे शूद्र आहेत, जे मागासलेले आहेत त्यांना कसं वाटेल? जे मुसलमान आहेत, जे ख्रिश्चन आहेत त्यांना कसं वाटेल? हिंदुत्व या पुस्तकामध्ये सावरकरांनी
सरळ सरळ हिंदू मुस्लिम आणि हिंदू ख्रिश्चन अशी वाटणी करताना असं म्हटलं की जे धर्म भारताबाहेरून भारतात आले त्यांची पुण्यभू बाहेरच आहे, म्हणजे मक्का मदिना आणि जेरुसलेम, आणि म्हणून पितृभू पण ही नाही त्यांची, कारण ते जरी जन्मले भारतात तरी वंश त्यांचा तिकडंच आहे. म्हणून सावरकरांनी अशी अतिशय शिताफीनं पुण्यभू आणि पितृभू अशा विभागण्या करून हिंदूएतर जेवढे धर्म होते त्या सर्वांना दूर ठेवले. म्हणजे मग हा देश आमचा आहे आणि आमच्या देशात जर तुम्हाला नीट गुण्यागोविंदानं राहायचं असेल तर दुय्यमत्व स्वीकारूनच राहावं लागेल. तेव्हा याचा मूळ पुरुष कोण? ते हेडगेवार, नंतर गोळवलकर आणि नंतर सावरकर, हे 3 नाव आहेत. आता हेडगेवार आणि गोळवलकर काय कोणाला माहिती नाही, श्यामाप्रसाद मुखर्जी पण काय कोणाला माहिती, पंडित दीनदयाळ उपाध्याय कोण आहे, भाजपच्या अनेक खासदारांना पण माहिती नसेल ते कोण आहेत, बॉय कोण होते. खरं म्हणजे त्यांना गांधी, नेहरू, आंबेडकर हे सगळे माहिती आहेत, त्यांना त्यांचं काय माहिती नाही, त्यांना फक्त माहिती आहे सावरकर. राहुल गांधी हा असा पहिला माणूस की ज्याने RSSच्या हिंदुत्ववादाच्या मुळावर पहिला घाव घातला, तो सावरकरांना देशद्रोही ठरवला. ये देखिए, ये मेरे लिए सबसे ज़रूरी डॉक्यूमेंट है. ये देखा आपने, दिख रहा है आपको? और इसमें आप देख लीजिए, ये सावरकर जी की चिट्ठी है जिसमें उन्होंने अंग्रेज़ों को लिखा है, और मैं पूरी चिट्ठी आपको पढ़नी होगी, देख लीजिए, मैंने हाईलाइट भी कर रखी है, मगर मैं सिर्फ आखिरी लाइन पढ़ना चाहता हूँ. अंग्रेज़ी में लिखी है तो मैं अंग्रेज़ी में बोल देता हूँ. I beg to remain, sir, your most obedient servant, V.D. सावरकर. हिंदी में ट्रांसलेशन कर देता हूँ. सर, मैं आपका नौकर रहना चाहता हूँ. ये मैंने नहीं लिखा, ये सावरकर जी ने लिखा है. आणि सावरकरांनी लिहिलं होतं आपल्या माफीपत्रामध्ये की ब्रिटिश जे काम मला सांगतील ते करायला मी तयार आहे, आणि मी तुमचा वाट चुकलेला मुलगा आहे, तेव्हा तुम्ही मला पदरात घ्या. तो मैं तो इसमें बहुत क्लियर हूँ. सावरकर जी ने अंग्रेज़ों की मदद की. 1937 साली ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये 2 राष्ट्र, एक हिंदूंचं, मुसलमान. त्याच्यानंतर जिनाने जाहीर केलं पाकिस्तानची निर्मिती ना गांधींनी केली, ना काँग्रेसने केली, ना जवाहरलाल नेहरूंनी केली. ही पाकिस्तानची निर्मिती जिना आणि बॅरिस्टर सावरकर या दोघांनी मिळून केली. न्याय झाला फार एक वीर पाहिजे, न्याय झाला फार एक वीर पाहिजे, भगवान बिरसा मुंडा जी 24 साल की आयु पे शहीद हो गए. अंग्रेजों ने उन्हें जमीन देने की कोशिश की, धन देने की कोशिश की. भगवान बिरसा मुंडा जी ने कहा नहीं, मुझे तुम्हारा धन नहीं चाहिए, मुझे जमीन नहीं चाहिए, मुझे खरीदा नहीं जा सकता, मुझे अपने लोगों को हक दिलवाना है. ये आपके चिन्ह है. अब देखिए बीजेपी के चिन्ह को देखिए, RSS के चिन्ह को देखिए. सावरकर जी 2-3 साल उनको अंडमान में बंद कर दिया. उन्होंने चिट्ठी लिखनी शुरू कर दी, हमें माफ कर दो, जो भी हमसे चाहते हो ले लो, बस मुझे जेल से निकाल दो. सावरकर जी में और भगवान बिरसा मुंडा जी में फर्क देखिए. और मैं हर आदिवासी युवा से कहना चाहता हूं, ये देखिए, ये आपको रास्ता दिखाते हैं, इनका रास्ता आपको कभी नहीं छोड़ना है. मेन मैं बात ये कहना चाहता हूं, ये 2 अलग इमेजिनेशन हैं. एक मैंने यहाँ पे आपको सावरकर जी की चिट्ठी दिखाई, एक वो इमेजिनेशन है, और एक आपने पहले गांधी जी की बात की, वो दूसरा इमेजिनेशन है. तो ये देश में इन 2 इमेजिनेशंस की लड़ाई है. राहुल गांधी पंतप्रधान आहे, पण त्याला जायला नाही, काँग्रेसवाल्याला नाही, तेवढं सगळे धर्म झाले.
लेकिन उन्होंने सबको पकड़ के है ना, सबको पकड़ के है, सबसे अच्छे है वो. ब्राह्मण समाजाअंतर्गत ब्राह्मणी धर्माला, ब्राह्मणी जाणीवांना, ब्राह्मणी व्यवहाराला, ब्राह्मणी विकृतीला जो विरोध होऊ पाहतोय, संघ त्याला देखील विरोध आहे. आणि कदाचित तो घरातला जो प्रॉब्लेम आहे तो जास्त बोचणारा आणि छळणारा आहे, कारण तो अशा लोकांच्या माध्यमातून आलेला आहे की ज्यांना काहीतरी समाज मान्यता आहे. नेहरूंचा द्वेष एका अर्थाने याच्यातनं येतो असं पण म्हणता येईल, आणि दुसऱ्या अर्थाने नेहरूंचं जी काही एक अस्सल जाणीव आहे की बाबा तुम्ही भारतासारख्या देशामध्ये जर लोकशाही रुजवू पाहत असताल तर ज्याला ऑब्स्करंटिझम, कॉन्झर्वेटिझम असं म्हणतात, तर त्याचं जोपर्यंत तुम्ही समूळ उच्चाटन करणार नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही. नेहरूवियन मॉडेल जे निर्माण झाल्या देशात, हे यांनी देशाची प्रगती झाली नाही. तुम्हाला ह्याचा किस्सा माहिती आहे की नाही, सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाचा. त्यांनी राजेंद्र प्रसादने विरोध केला की तुम्ही जाऊ नका, तुम्ही गेलात तर भारताचा सेक्युलरिझम हा धोक्यात येईल. अरे व्हॉट इज दिस? Jawaharlal Nehru's idea of India was always based on his historical understanding of India, according to which India was a great syncretic civilization, a synthesis of cultures, a synthesis of religious beliefs. India had never favored sectarianism in its history. नेहरूंचं ऋग्वेदातलं आवडतं सूक्त जे इज व्हॉट इज कॉल्ड ॲज द हिम ऑफ द स्केप्टिक, की ज्याच्यामध्ये ऋग्वेदात एक अत्यंत सुंदर सूक्त आहे, आणि कदाचित अशा प्रकारची अजून सूक्त होती पण ती कालांतराने गायब झालेली असावीत, की ज्याच्यात त्यांनी अशी संदेह निर्माण केलेला आहे की आपण अग्नीला हे सगळे हवी देतो, पण हे जातात तर कुठं जातात. किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्बः किमासीत् गहनं गभीरं न मृत्युरासीदमृतं न तर्हि मृत्युलोक नाही तो हो वेगळा सत्य बोलणे हाच देवलोक. झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल झूलेलाल झूलेलाल, लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल. चलो मछिंदर गोरखाया इस नगरी में आलम बजाया, चलो मछिंदर गोरखाया इस नगरी में आलम जगाया. क्या अवतार लिए मेरे नवनाथ बाबा का, पता नहीं लग जाता झोली वाले का. आप कहते हैं भारत माता की जय, तो ये भारत माता कौन है? नेहरू के मुताबिक ये भारत माता भारत के लोग हैं. आप अपने आप को सेलिब्रेट करें, आप अपने संघर्ष को सेलिब्रेट करें, आप अपने आत्मविश्वास को सेलिब्रेट करें, और आप कह रहे हैं कि आप भारत माता की जय बोलते बोलते एक नए समाज का निर्माण करने की कोशिश कर रहे हैं, अथक प्रयत्न कर रहे हैं. काम है करता, करता है वह अकरता, ऊंचे आकाश में रहता, सदा अध्यक्ष बना रहता, वही सचमुच में जानता या नहीं भी जानता है, किसी को नहीं पता, नहीं पता, नहीं है पता.
राहुल गांधींनी उभं राहून फक्त म्हणायचं की सावरकर हा माफीवीर होता आणि कार्यकर्त्यांनी ते समजून न घेता फक्त राहुल गांधी म्हणतायत म्हणून त्याला विरोध करायचा, असं नाही होत ना. भाजप जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यावर अंकुश ठेवण्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कुठेतरी कमी पडताना दिसतो. कमजोर पड़ रहा है अपना पक्ष विपक्ष का, ऐसा उनका कहना है. सब पूरा का पूरा ऑपोजिशन या काँग्रेस या काँग्रेस ज्या पद्धतीनं संघ 70-75 वर्ष कामाला लागला तसं कामाला लागायला लागेल. तुम्ही हे काळं पांढरा करण्याच्या भानगडीत पडू नका आता. ये जो डरो मत का जो आइडिया है वो कांग्रेस कार्यकर्ता के लिए उतना ही लागू है. मेरा क्या होगा, मेरा पद का क्या होगा, मेरा टिकट मिलेगा कि नहीं, है ना, मेरा कोई इनाम याद रखेगा, मेरा राहुल गांधी के साथ सेल्फी खींचेगा कि नहीं, ये सब हमारा डर है ना. जब तक कांग्रेस जो कार्यकर्ता कहलाता है इस डर में फंसा हुआ है, वो किसी और के लिए क्या काम करेगा.